आणि म्हणून जग हे उपरात चाललं महाराज, आणि त्या जगाला सरळ करण्याचं ज्ञान शिकवणारा इथं संत पाहिजे. इथं त्या संताची आवश्यकता आहे, त्या गुरुची आवश्यकता आहे, त्या वाक्याची आवश्यकता आहे, त्या कीर्तनकाराची आवश्यकता आहे. नुसतं नाच गाणे तमाशा समाजाला बनवू नका. समाजाला त्याच ठिकाणी राहू द्या आणि त्याच्यामध्ये ज्ञानपूर्णता जी काही आहे सुसंस्काराची ती घेण्याचा प्रयत्न करा. आणि ती जर घेतली तर तुम्हाला लिंग कळेल, आणि लिंग कळलं तर त्याची पूजा कशी करायची हेही तुम्हाला पुढे कळायला लागेल. अनुक्रमे प्रयागराजाच्या ठिकाणी प्रयागराज हा तिथं महाकुंभमेळा व्हायला आहे. मोठा कुंभ चालू 144 वर्षाच्या नंतर एकदा येतो. आमचा 11 वर्षाच्या नंतर आज आलाय. आमचा आणि तुमचा किती वर्षाच्या नंतर? 11 वर्षाच्या नंतर आम्ही तुम्ही भेटलो कुंभमेळा रूपानं. आणि जे प्रयागराजाच्या ठिकाणी जो काही कुंभमेळा चालला तो 144 वर्षाच्या नंतर होतो. त्याच प्रयागाच्या ठिकाणी 88,000 ऋषी आणि गंगा स्नानाला आलेले होते. आणि आल्याच्या नंतर त्या सगळ्या जणांच्या एकमेकांमध्ये योगक्षेमम वहाम्यहम आणि गप्पा चालू झाल्या. आणि गप्पा चालू झाल्याच्या नंतर त्यावेळेला मग संत सज्जन लोकांच्या गप्पा कोणत्या असतात? धर्म शास्त्र याच्यावर चर्चा चालू झाल्या. आणि मग त्यावेळेला सूत महामुनी आणि त्या 88,000 शौनकादी जे होते त्यांच्यामध्ये आले महाराज. जसं चर्चा करत असताना आमचे सूत महामुनी आले, व्यासाचा परम शिष्य. आणि सूत महामुनी आल्याबरोबर सगळे जाग्यावरून उभे राहिले आणि सुताचा जय जयकार केला. सूत भगवान की जय, सूत भगवान की जय, सूत भगवान की जय. आणि मग त्यावेळेला सगळेजण उभा राहिले आणि आदरातिथ्य केलं महाराज. आमच्या घरी जर कोणी आमच्या मुलीला पाहुणे पाहायला येणार असले तर काय करतो आम्ही? मुलीला पाहायला जर पाहुणे येणार असले तर आम्ही आमच्या दारामध्ये थांबतो, मेन गेट मध्ये. आणि सासरा येणार असला तर पलंगावर जाऊन बसतो. आणि जावई येणार असला तर दारामध्ये जातो. नवीन पाहुणे येणार त्यावेळेस काय करतो आम्ही? दारामध्ये उभं राहतो आणि झुकून त्यांना शिवशरणार्थ शिवशरणार्थ म्हणतो. या त्याला उत्थापनादी सत्कार रूप कर्म म्हणावं. मंगलाचे प्रकार बरेच महाराज. आणि मग त्या पद्धतीनं सगळेजण असणारे ऋषी झुकले आणि आमच्या सूत महामुनींना वंदन केलं महाराज. सूत भगवान की जय. त्यावेळेला आमच्या सूत महामुनींना सिंहासन दिलं. सज्जनो, एक लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा वयोवृद्ध, आपल्यापेक्षा ज्ञानवृद्ध, आपल्यापेक्षा विद्वान, आपल्यापेक्षा वयानं मोठा, आपल्या जर जंगम असेल, जर गुरु असेल, जर संत असेल तर आशांच्या आसनापेक्षा, लक्षात ठेवा, त्यांच्या आसनापेक्षा आपलं आसन कमीत कमी 1 इंच तरी खाली असावं किंवा आपण खाली बसावं. त्यांच्या आसनाच्या वर आपण कधीच बसू नये. ते जर खाली बसले तर आपण पलंगावर बसू नये. हे धर्मशास्त्र आहे. आणि म्हणून आमच्या सुताचं असणारं उच्च सिंहासन दिलं, पादपूजा केली आणि सांगितलं, हे प्रभू, हे सुता,
कलियुगामध्ये आणि आमचे सुत महामुनी बसलेले असताना सर्व शौनकादी ऋषींनी सांगितलं, हे सुता बरेचसे काय आतापर्यंत तुम्ही आम्हाला ग्रंथ सांगितले आणि बरेच आम्ही ऐकले, पण आता हे घोर कलियुग आहे, हे घोर कलियुग आहे आणि त्या घोर कलियुगाचं वर्तमान म्हणजे सगळे धर्म सोडून वागायला लागले. ब्राह्मणाने धर्म सोडला, क्षत्रियाने धर्म सोडला, वैश्याने धर्म सोडला आणि क्षुद्रानेही धर्म सोडला. जे ब्राह्मण आहेत ते अभिमानी आणि ज्ञान विकणारे झाले, जे क्षत्रिय आहेत ते चोऱ्या करायला लागले आणि जे वैश्य आहेत ते दांडी चोर झाले. दांडी चोर, तराजू धरले जातात, तराजू हे माळव ऐकणारे लोक जे काय धरतात त्यावेळेस हा जो भाग आहे त्या दांडीला हाणतात. आम्हाला वाटतं बाबा बरंच काही शिल्लक दिलं माळव, बरंच शिल्लक माळव दिलं वाटतंय आपल्याला. दांडी चोर बनले आणि अहंकारानं उन्मत्त झाले. सुद्धा स्त्रियांनीही धर्म सोडला. स्त्रियांचं असणारं पातिव्रत्य ढळत चाललं आणि अशा या दुर्धर असणाऱ्या महाघोर कलियुगामध्ये आणि आम्ही काय करावं याच्या असणाऱ्या विचारात पडलो तर का सुद्धा जे की महाघातक आहे कलियुग. स्वकर्मापासून, कर्तव्यापासून, व्यवहारापासून, आचार विचारापासून आणि धर्मापासून भ्रष्ट होत चालले. सदाचार संपत चालला. पतीचा अपमान करणाऱ्या आणि निर्भय अशा स्त्रिया झाल्या महाराज. निषिद्ध भोजन करणाऱ्या, कोणाचं खावण कोणाचं नाही, कुत्सित आणि शिलभ्रष्ट होत चालल्या. आणि सुद्धा
सर्वत्र विपरीत आणि अमंगळ आम्हाला दिसायला लागलं. आम्ही व्याकुळ झालो, किम कर्तव्य मूढ झालो. काय करावं हे आम्हाला कळायला तयार नाही. हे ज्ञानवंता, हे समर्था, हे दुष्ट चक्र असणार कसं थांबेल? आणि याचा उपाय तुम्ही कृपा करून मला सांगा. आणि म्हणून आमच्या शौनकादिक ऋषींना आणि आमच्या सुताला केली. सुताने स्मितहास्य केलं म्हणाल आणि स्मितहास्य करून सांगितलं, सज्जनो, हे ऋषींनो, याच्यातून जर पार पडायचं असेल तर फक्त एकच असणारा जीवनाचं सार्थक करू शकतो आणि मंगल करू शकतो, ज्याचं नावच मंगल आहे. शिव या शब्दाचा अर्थ मंगल करणारा, कल्याण करणारा. आणि त्याचं चारित्र्य असणारं मी तुम्हाला सांगतो. आणि मग त्या ठिकाणी शिवमहापुराणाचे असणारे सांगायला सुरुवात केली आमच्या सूत महर्षींनी. आणि सांगत असताना शिव या शब्दाचा अर्थ सांगितला. जे ऐकण्याच्या कारणानं दुरीत डोंगर पापाचे असते ते नष्ट होतील. आणि तो शिव आणि गुरुकडून जंगमाकडून लिंग रूपानं समजून घ्यावा हेही त्या ठिकाणी सांगितलं. अनेक लोकांना तो कळला नाही महाराज. ज्या वेळेला आमचा विष्णू परमात्मा आणि शेष शयनावर निजलेला असताना टेंबीमधून कमळ उत्पन्न झालं, नाभीमधून. आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा दोघं एकमेकांना भेटले. ब्रह्मदेवानं सांगितलं, बाबा रे मी मोठा आहे. आणि विष्णूनं सांगितलं, मी मोठा आहे. अनुक्रमे दोघ जण संवादातले विवादात गेले. संवाद करत असणारे त्या संवादातले विवादात गेले. आणि विवादातले त्या ठिकाणी झगडे करायला लागले. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा जसे झगडे करायला लागले, मी मोठा तू मोठा, मी मोठा तू मोठा. त्यावेळेला स्फुरणरूप शक्ती जनन पावली निगती त्या तोली सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. भगवान शंकराच्या डाव्या भुजापासून विष्णू परमात्माची उत्पत्ती झाली आणि उजव्या भुजापासून ब्रह्मया जन्मला. आणि मग दोघांमध्ये द्वंद्व सुरू झालं. एवढे द्वंद्व सुरू झालं की युद्ध सुरू झालं, भांडण तंडे चालू झाले. आमच्यासारखे झाले का? नाही, आम्ही वेगळे भांडण करतो महाराज. कलियुगामध्ये भाऊ भाऊ कलियुगामध्ये भाऊ भाऊ कसे भांडण करतात? इस जमाने में कलेजा तक लुटा देते हो लोग. इस जमाने में कलेजा तक हिला देते हो लोग. आखिरना भी नहीं चाहा रुला देते हो लोग. सगे भाई को
देते हैं लोग। पैसे की खातिर घर की लक्ष्मी जला देते हैं लोग। सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा, पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा। पैसा प्यारा लगता है चाहे खोटा या खरा। पैसे की खातिर अपने को लगा देते हैं लोग। पैसे की खातिर ईमान लुटा देते हैं लोग। सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। सगे पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा। पैसा प्यारा लगता है चाहे खोटा या खरा। पैसे की खातिर अपनों को दगा देते हैं लोग। पैसे की खातिर ईमान लुटा देते हैं लोग। सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। सांगितलं सज्जन हो, कलियुगामध्ये वर्तमान असणार आणि या मायेनं या कलियुगाच्या विचाराप्रमाणे, या कलियुगाच्या दुष्ट प्रभावाप्रमाणे प्रत्येक घरचं स्त्रीत्व जे आहे, स्त्रीरूप आहे, यांच्यामध्ये बदल होत गेले महाराज। यांच्यामध्ये बदल होत गेले। पहिले 8 माणसाचे कुटुंब, 8 भावाचे कुटुंब मी एकत्र पाहिले स्वतः। पण आज 2 भाऊ एकत्र राहायला तयार नाहीत महाराज। ही शोकांतिका आहे समाजाची। आणि जरी राहिले तर मग सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। सांगितलं मग त्या पद्धतीनं कलियुगाचं वर्तमान होत चाललं महाराज। पण जेवढा एकत्र कुटुंबाचा आनंद आहे तेवढा टिकुबा टिकमायचा नाही, तेवढा टिकुबा टिकमायचा नाही। जेवढे सर्व्हिसवाले लोक आहेत विचार करा त्या सर्व्हिसवाल्याचा, कुठं राहतात। आज उलट जग चाललं महाराज, उलट। जेवढं शेतामध्ये मेहनत करणारा शेतकरी आयुष्यवान आहे, लक्षात ठेवा मावल्या सर्व मंडळी। जेवढा शेतामध्ये काम करणारा शेतकरी आयुष्यवान आहे, निरोगी आहे, त्याच्या विपरीत असणार नोकरदार आहे, लक्षात ठेवा। आज तुम्ही सगळ्या माता भगिनी माझ्या या ठिकाणी तुम्ही शेतकरी आहात। सकाळी लवकर उठणं, किती वाजता उठता? लवकर उठता तुम्ही 8 वाजता, पहाटच उठता 8 वाजता। किती वाजता? पहाटच उठता, किती वाजता? मला वाटलं
8 वाजता उठतात काय की आमचे सचिव म्हणून लागले, अध्यक्ष तर नाहीतच, अध्यक्ष म्हणजे आम्ही नंतर येऊ तुम्हाला सांगायला. पहाट स्त्रिया उठायच्या किंवा आजही पहाट उठल्या जातात. ब्रह्म मुहूर्तावर व्यक्तीनं उठावं असं धर्मशास्त्र. सूर्य उदय व्हायच्या अगोदर अर्धा तास तरी कमीत कमी अगोदर उठा. आणि ते जर उठलं तर जी आमच्या मनाची अवस्था आहे ती लक्षात घ्या. जे सूर्य निघाल्याच्या नंतर उठणारे जे लोक आहेत त्यांनी थोडस सकाळी उठून बघा. एवढी तरतरी आमच्या शरीरामध्ये येते. एकतर कोठा साफ होतो आणि कोठा जर सूर्योदय व्हायच्या आत जर साफ झाला तर कोणत्याच बिमाऱ्या होत नाही ते ध्यानात ठेवा. आयुर्वेद शास्त्र सांगतंय. आणि जर का सूर्य उदय झाल्याच्या नंतर जर आम्ही उठलो तर आमच्या शरीरामध्ये तमगुण अर्थात तेज शरीरात जास्त वाढलेलं असतं आणि तेज जास्त वाढल्यामुळं सूर्याचा गरम प्रकाश त्याच्यावर पडतो आणि उलट जास्त शरीरामध्ये हीट वाढते. आणि हीट जर वाढली तर पित्ताचा त्रास झाला ठेवा. पहिला पित्त पोट जे आहे ते अग्निमांद्य होतं आणि अग्निमांद्य झाल्यामुळं जाम होऊन जातं आणि पित्त पहिलं पित्त आणि पुढचे असणाऱ्या बिमाऱ्या होतात. जठर खराब होतं. रात्री 12 ते 3 पर्यंत 3.5 लिटर असणार रक्त आमच्या जठरात थांबलेलं असतं महाराज. आणि 3च्या नंतर मात्र त्याचं परिक्युलेशन शरीरामध्ये व्हायला लागतो. आणि म्हणून सूर्योदय होण्याच्या अगोदर कमीत कमी अर्धा तास उठण्याचा प्रयत्न करा. आमच्या म्हाताऱ्याच्या बाया होत्या त्या सकाळी उठायच्या, दळण तळायच्या, सडा टाकायच्या. कसा असा. आणि आता ते पदर भरत्यात मक्का गेला. आमच्या म्हाताऱ्याच्या आई मातृवर्ग आहेत त्या बघा सडा कशा टाकत होत्या. गुंडीमध्ये पाणी घेणं आणि असं शिंपडणं. अरे ती माती असणारी दबल्या जात होती आणि असं फेकल्यावर ती माती होऊन जाईल. सडा टाकताय ना इतकं दुर्भाग्य महाराज. आणि सांगायचं तात्पर्य तुम्ही कृषी कर्म करणाऱ्या स्त्रिया शेतकरी आहात आणि मला ते महत्वाचा मुद्दा सांगायचा. शेतकरी सकाळी लवकर उठतात, शेतामध्ये जातात. 8लाच जेवायला लागतं, 7:30-8ला मेहनत करतात, शरीरातून घाम बाहेर येतो. घरी आल्याच्या नंतर तणकून काम करून येतात आणि तणकून झोपतात. चोर नेना चिलट खायना काही नाही. केलेल्या परिश्रमाचा थकवा रात्रभरात निघून जातो आणि लगेच सकाळी सगळं शुद्ध होऊन जातं. मन, बुद्धी, चित्त. आणि पहाटे लवकरच ब्रह्ममुहूर्तावर उठतो. त्याच्या विपरीत असणारा नोकरदार बघा 50-60 हजार रुपये पगार त्याला असते आणि मग आई वडिलांची सेवा सोडून तो बाहेर गावी राहतो आणि त्याची बायको बी तिथे राहतो. ते मॉडल ते. आणि काय होतं एकल कोंड राहिल्यामुळं नवऱ्यासोबत राहिल्यामुळं सासू सासरा घरात नसावा, आई वडील घरात नसावे, म्हातारी घरात नसावी हे तिच्या मनामध्ये बिंबल्या जातं. आणि मग हिला काय काम आहे, दिवसभर हिला काय काम आहे तिथं नोकरीच्या घरी खातीन बसती मग फुगती. फुगली की मग काय होतं, सांधेवात होतो, मोठा पाय होतो, शुगर होते, बीपी होते. कशामुळं? काम नसल्यामुळं. सज्जनो, तुम्हाला विनंती, कळकळीची विनंती, तुम्ही मेहनत करा, शरीराची हालचाल करा, घाम अंगातून निघाला पाहिजे.
जितका तुमच्या शरीरातून घाम निघल साऱ्या जगतामध्ये कुटुंब टिकवायचं असेल तर सद्धर्माचरण मूळ पुरुष आई आणि वडिलांनी करणं महत्वाचं महाराज आणि त्यांना जागेवर आणणं महत्वाचं. दोघांमध्ये भांडणं लागले आमच्या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मामध्ये. मग सांगितलं बाबा रे एक दणाना उठला आवाजाचा आणि एक जाळ रूपानं स्तंभ उत्पन्न झाला दोघांच्या मध्ये. यांनी सांगितलं हे कोण आहे तिसरं आपल्यात. त्यावेळेस दोघांनी शोध घेतला त्या जाळामधून त्या स्तंभामधून सांगितलं अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्म आहे मीच देव आहे. आणि मग त्यावेळेला हे म्हणले देव आहे तर मग आता याचा मुकुट आणि तळ कुठे बघू. ब्रह्मदेव वर पाहायला गेला. भूत स्वर्गापासून ज्योतिष स्वर्गापर्यंत 21 स्वर्ग महाराज आणि ते एक 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 पाहायला गेला. इकडं पाताळामध्ये माझा विष्णू परमात्मा पाहायला गेला. आतळ वितळ तळातळ महितळ सुतळ पाताळ आणि रसातळ असे 7 पाताळ फिरत 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 गेला आमचा विष्णू परमात्मा तळ शोधण्यासाठी. आणि तळ शोधण्यासाठी गेलेला विष्णू परमात्मा खाली आमचा एक गोरक्षक गायीचं रक्षण करणारा त्याला पाताळ कंद म्हणतात तो गणपती होता गणपती. आणि त्या गणपतीने वेश धारण केला गोरक्षकाचा गुराख्याचा आपल्या मराठीत. विष्णू परमात्मा गेला सांगितलं ए मुला इकडे. हा मुलगा त्याच्या जवळ गेला सांगितलं किती खोल रे अजून किती दूर आहे खाली. याने सांगितलं आपण कोण. त्याने सांगितलं मला तू ओळखलं नाहीस. त्या मुलानं सांगितलं कोण आहात आपण. अरे मी विष्णू आहे. याने सांगितलं कोण. त्याने सांगितलं मी विष्णू. मला ऐकू आलं नाही आपण कोण. मी विष्णू. ज्या वेळेला विष्णू परमात्मानं असणार क्रोधानं विष्णू रूप सांगितलं त्यावेळेस हळूच कुणा आमच्या पाताळ कंदानं सांगितलं कितव्या नंबरचा असतो. आणि ज्यावेळेस विष्णू परमात्माला तू कितव्या नंबरचा आहेस म्हणला बघ त्याच बरोबर विष्णू परमात्मानं आपल्या शरीराला पाहायला सुरुवात केली. मनामध्ये विचार केला मी किती नंबरचा आहे आणि याच्या अगोदर किती जण गेले. त्यावेळेस त्या विष्णूने विचारलं असं का बोलतोयस. आमच्या पाताळ कंदानं सांगितलं तुझ्यासारखे अनंत गेलेले तिथून तळ शोधण्यासाठी अजून वापस नाही आले. अजून वापस नाही आले. त्यावेळेस आमच्या विष्णू परमात्माचा गर्व संपला महाराज आणि हात जोडले. सांगितलं बाबा रे मी इथपर्यंत आलो ते माझ्या अहंकारामुळे आलो. आता पुढचा असणारा मार्ग मला सांग. त्यावेळेस पाताळ कंदरूपी विष्णूनं पाताळ कंदरूपी गणपतीनं माझ्या विष्णू परमात्माला तिथे उपदेश केला. सांगितलं बाबा रे अभिमानानं शिवाजवळ जाता येत नाही. अभिमानानं शिवाजवळ जाता येत नाही. शिवाला ओळखता येत नाही. आणि म्हणून शिवाच्या मंदिराचे दरवाजे खुचे केले. तिथं लढून चोपून वाकूनच जावं लागतंय नम्र होऊन. टोपी घालून जाता येत नाही. नम्र झाला सर्वाभूती भाषे शिवाची विभूती. सांगितलं तिथं नम्र व्हावं लागतंय विष्णू. आणि मग त्यावेळेला विष्णू परमात्माच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या. तिथं उपदेश केला आमच्या पाताळ कंदानी आणि विष्णूने हात जोडले क्षमा अपराध मागितला. अपराध सहस्त्राणी क्रियन्ते हरणशमया
पाहि मम पराधभ्यः पिता पुत्रमिव प्रियम. सांगितलं हे देवा, तू पिता आणि मी पुत्र या भावनेनं माझ्या अनंत अपराधाची क्षमा करून मला तुझं रूप दाखव. आणि ज्या वेळेला कितीही मी काल सांगितलं, कितीही दुष्ट असो, दुर्जन असो, पापी असो, चांडाळ असो, दुराचारी असो, एकदा का त्याला प्रायश्चित्त झालं, पश्चाताप झाला आणि तो शिवाला शरण गेला की शिव त्याला आणि मोक्षाला नेल्याशिवाय राहत नाही, त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आणि आमच्या विष्णू परमात्माने त्याच ठिकाणी सांगितलं की हे देवा, हे देवा महादेवा, हे देवा महादेवा, नेत्रहीन तुझी वाट पाहुनी, नेत्रहीन तुझी वाट पाहुनी, नेत्रहीन
नामी ब्रह्मण चुकले नेत्र सुनले तुझी वाट पाहुनी नेत्र सुनले तुझी वाट पाहुनी नेत्र सुनले नामी ब्रह्मण चुकले आता फार युग गेले नामी ब्रह्मण चुकले नामी ब्रह्मण चुकले नेत्र सुनले रे तुझी वाट पाहुनी नेत्र सुनले माझ्या विष्णू परमात्मानं जसं आमच्या पाताळखंडाचा उपदेश प्राप्त झाला तसं देवाची आराधना केली डोळे मिटले हाक मारली आणि जशी हाक मारली तस विष्णू परमात्मा जिथं होता तिथं दिसायला प्रथम तलावरच आतळ वितळ तळातळ महितळ रसातळ पाताळ जे काही पाताळापर्यंत गेला होता खाली जागच्या जाग्यावर मृत्यूभूमीवर दिसायला हात जोडून त्या शिवपिंडी समोर इकडं ब्रह्मदेव आणि स्वर्गामध्ये गेला स्वर्गामध्ये पाहिलं भूस्वर्गापासून ज्योतिष स्वर्गापर्यंत 21 स्वर्ग एक स्वर्गाचं पादाक्रांत करून जात होता आणि जात असताना शेवटी थकला मुकुट कुठं आहे शिरोमुकुट कुठं आहे कळलं नाही आमच्या ब्रह्मदेवाला तेवढ्यात गाय भेटली आणि गायीला विचारलं हे गायत्री आणि हा मुकुट किती अजून वर आहे त्याला सांगितलं ब्रह्मया तुझ्यासारखे अनंत ब्रह्म गेले अजून त्याचा अंत पार लागला नाही वेदा नाही कळला अंत पार याचा सांगितलं न येती श्रुती सुद्धा सांगते आम्हाला येत नाही बाबा सांगता न येती नेती आणि मला तरी काय सांगता येईल असं कर तू इथून माघारी जा यानं सांगितलं असं कसं शक्य आहे मी जाणार तर त्यांच्या जटेचा आणि एक केस घेऊन जाणार नाहीतर मग असं कर तुझ्या शक्तीचा केस दे आणि तू तिथं येऊन ग्वाही दे तिने सांगितलं हे कसं शक्य व्हा भगवान शिव अंतर्यामी भगवान शिव त्रिकालज्ञानी त्रिकालदर्शी त्रिलोक स्वामी मागे ओम नमः शिवाय मालिकेमध्ये भजन होतं बघा आणि तो त्रिकालदर्शी आहे आणि तो मला शाप दिल्याशिवाय राहणार नाही त्यानं सांगितलं तू माझी माता आहेस मी तुझं लेकरू आहे आणि लेकरासाठी एवढं तर तुला तुझ्या लेकराची शपथ आहे त्यावेळेला गायीनं मान्य केलं आणि साक्षी द्यायला गाय आली सोबत केवढा आला आणि दोघांनी शंकराजवळ साक्षी दिली शंकराला राग आला आणि गायीला शाप दिला महाराज की ज्या तोंडानं तू खोट बोललीस त्याच तोंडानं भक्षण करशील नरक आणि तुझा पुच्छाचा भाग श्रेष्ठ राहील ज्येष्ठ राहील आणि पवित्र राहील त्या ठिकाणी इकडे केवढ्याला सांगितलं माझ्या पूजेमध्ये तुला स्थान दिलं जाणार नाही आणि शेवटी ब्रह्मदेवाला
जसं ब्रह्मदेवाने पाहिलं विष्णू परमात्मा अगोदर आलेला आहे, तसं ब्रह्मदेवाचं 5 मुंडके होते. ब्रह्मदेवाला किती? 5 मुंडके होते. आणि त्यातलं एक 5वं मुंडकं शाप देऊ लागलं, अद्वा बोलू लागलं शंकराला. विष्णूला अद्वा बोलू लागलं. त्यावेळेला शंकराने हात झटकला आणि हात झटकल्याबरोबर एक धिप्पाड मूर्ती उत्पन्न झाली. आणि धिप्पाड मूर्ती उत्पन्न झाल्याबरोबर आणि त्या मूर्तीनं माझ्या शंकराला नमस्कार केला आणि सांगितलं, हे प्रभू सांगा माझं नाव. त्याने सांगितलं, मी तुझं पुढे नाव सांगेल. जा, याचं मुंडक असणार जे निंदा करायला लागले ते छाटून टाक. महादेव शिव की महादेव शिव की संता महादेव शिव की
चुन के हनुमान छाटा, लखा भैरव ने शीश ब्रह्मा का काटा। बेधड़क तीन का कर ले गुणगान, बेधड़क तीन का कर ले गुणगान। एक बलि भैरव तुझे हनुमान, महादेव शिव की है दोनों संतान। महादेव शिव की है दोनों संतान। एक बलि भैरव तुझे हनुमान। आणि मग त्या धिप्पाड मूर्तीने उत्पन्न होऊन त्या ब्रह्मदेवाचं असणारे पाचवे शिर काढून टाक म्हटल्याबरोबर आमच्या या भैरव अवतारानं आणि हातामध्ये असणाऱ्या शस्त्रानं